हिंदी सक्तीवरून सुरू असलेला वाद काही केल्यात थांबायचं नाव घेत नाही आणि अशातच आता या हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी आंदोलनाची घोषणा केली तर उद्धव ठाकरेंनी 7 जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलाय आणि त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात तरी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया या रिपोर्टमध्ये। मी तमाम मराठी माणसांना या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। आवाहन कुठच्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल। आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय, ही भाषिक आणीबाणी आहे। मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय तर 7 जुलैला उद्धव ठाकरे एका आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे हिंदी सक्ती विरोधानिमित्त ठाकरे बंधू एकत्र दिसणार का हा सवाल उपस्थित होतोय। उद्धव ठाकरे 29 जूनला सभा, 7 जुलैला हुतात्मा स्मारकापासून मोर्चा। राज ठाकरे 5 जुलैला गिरगाव चौपाटीपासून मोर्चा। उद्धव ठाकरे सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन। राज ठाकरे मोर्चात कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा। उद्धव ठाकरे पक्षीय भेदाभेद विसरून 7 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा। राज ठाकरे 5 जुलैच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंना सुद्धा आवाहन करणार। मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। आवाहन करत आहे। मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूंनी उतरायला पाहिजे। पक्ष भेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय। महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार। तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं। आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत, इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीला मनसेनं थेट विरोध केला। त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। मात्र पहिलीपासून हिंदी भाषा नकोच अशा स्पष्ट भाषेमध्ये राज ठाकरेंनी ठणकावलेला आहे तर महाराष्ट्रात भाषिक आणीबाणी चालू देणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। ठाकरे बंधूंकडून वेगवेगळ्या आंदोलनांची घोषणा। 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्यासंदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलणार। राज ठाकरे म्हणाले, कुठलाही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा हे वाक्य 5 जुलैला कळेल। राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होणार। त्रिभाषा सूत्री विरोधी समन्वय समितीच्या आंदोलनात राज ठाकरे जाणार। हिंदी सक्ती विरोधी आंदोलनात ठाकरे बंधू एकत्र दिसणार। एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे। कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला। आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंगेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठची राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाहीये। काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते त्याच गोष्टी बोलत होते। परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली। माझी तीच भूमिका आहे। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही।
दोन्ही ठाकरे बंधूंच्या निमित्तानं मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यामध्ये जोरात चर्चेत येण्याची शक्यता आहे. हिंदी विरोधात ठाकरे बंधूंची आक्रमक भूमिका पाहता महायुती सरकारची डोकेदुखी आता वाढलेली आहे आणि त्यामुळे पुढील काही दिवस राज्याचे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं दिसण्याची चिन्ह सुद्धा आहेत. हे माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत. त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल. यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे. मला वाटतं की ज्यांना ज्यांना कन्फ्युजन्स आहे त्यांची सर्वांशी चर्चा केली पाहिजे. दादा भुसे स्वतः त्या ठिकाणी राज्यसभेकडे करिअर गेले आहे. म्हणजे तुम्ही समाजामध्ये कन्फ्युजन करून पुन्हा एकदा नवीन नरेटिव्ह सेट करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करताय का हे बघावं लागेल. हिंदी सक्तीवरून दोन्ही ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मुळात मागणी एक, मुद्दा एक, मग आंदोलनं वेगवेगळी का? जे ठाकरे बंधू राजकारणात एकत्र यावं अशी महाराष्ट्राची इच्छा वगैरे आहे असं सांगितलं जातंय, ते ठाकरे बंधू आधी हिंदी सक्ती विरोधात एकत्र येणार आहेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.